ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, परमेश्वर मनुष्यामध्ये नक्की काय पाहत असतो? रूप पाहत असतो का? मनुष्याची शरीर यष्टी पाहत असतो का? किंवा मनुष्यामध्ये जे लपलेले सुप्त गुण आहेत, जे टॅलेंट्स आहेत किंवा गुण आहेत, कलागुण आहेत, त्याच्याकडे पाहतो का? अजिबात नाही. तर परमेश्वर मनुष्यामध्ये त्याच्या त्या निष्पाप हृदयाकडे पाहत असतो. परमेश्वर मनुष्याचं मन जाणण्याचा प्रयत्न करत असतो आणि निष्पापी व्यक्ती, हंबल व्यक्ती, नम्र व्यक्ती परमेश्वराला अधिक प्रिय असतात. आणि म्हणूनच मी जास्त अभ्यास केला म्हणून परमेश्वर माझ्यावरती जास्त प्रेम करणार आहे. मी जास्त डिग्री मिळवल्या म्हणून परमेश्वर माझ्यावरती अधिक प्रसन्न होणार आहे, असा खोटा विश्वास आपण बाळगून असतो. पण तसं नसते. डिग्री बरोबरच, इंटेलेक्च्युअल लाईफ बरोबरच, सौंदर्य बरोबरच, कलागुणाबरोबरच जेव्हा आपण नम्र राहण्याचा प्रयत्न करतो आणि आपण जीवनामध्ये निष्पाप जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, निष्कलंक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा परमेश्वर आपला यज्ञ स्वीकारित करत असतो. परमेश्वर आपला अधिक प्रेम करत असतो. आणि म्हणूनच आपण जेवढं बाहेरून सुशोभित राहण्याचा प्रयत्न करतो, जेवढं आपलं सौंदर्य टिकवण्याचा प्रयत्न करत असतो, तेवढंच आंतरिक सौंदर्य जर आपण टिकवण्याचा प्रयत्न केला तर त्यासाठी परमेश्वराला अधिक आनंद आणि खुशी होणार आहे. आणि म्हणूनच जेव्हा आजच्या शुभवर्तमानामध्ये शास्त्री आणि परुषी लोक जेव्हा येशूला दोष लावतात की जेवणा अगोदर हात स्वच्छ साबणाने धुणे, पाय स्वच्छ धुणे हे गरजेचं आहे, परंतु तुम्ही मात्र आणि तुझे शिष्य मात्र याच्याकडे जास्त लक्ष देत नाही, तेव्हा सुंदर असं उत्तर प्रभू येशू ख्रिस्त त्यांना देत आहे. जे बाहेरून आतमध्ये जाते ते माणसाला विटाळीत नाही, तर आतमधून जे बाहेर येते ते माणसाला जास्त विटाळीत असते. जर थोडक्यात पाहिलं तर बाहेरून अमंगल गोष्टी माणसाला नक्कीच विटाळीत असतात, जर कंटॅमिनेटेड वॉटर असेल, फूड असेल. परंतु परमेश्वर एक पाऊल पुढे जाऊन सांगत आहे की आतमध्ये जे काही भरून ठेवलेलं आहे त्यामुळे देखील माणसाची परिस्थिती फार गंभीर होत असते. मग परमेश्वर त्या कुठल्या आतमधील गोष्टीकडे बोट लावून दाखवत आहे आपल्याला, किंवा कुठल्या त्या आतमधील गोष्टीकडे आपलं लक्ष वेधून घेत आहे, ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये, हृदयामध्ये, मनामध्ये साठवलेला जो राग असतो, जी द्वेषाची भावना असते, जे क्रूरतेची भावना असते, जे अमंगळ विचार असतात, या सर्व गोष्टी माणसाला कंटॅमिनेटेड करत असतात, माणसाला दूषित करत असतात. आणि हे जेव्हा माणसाच्या मुखातून, डोळ्यातून बाहेर येते तेव्हा ते इतरांना देखील भ्रष्ट करत असतात. आणि म्हणून जितकं सौंदर्य आपण बाहेरचं सौंदर्य जपण्याचा प्रयत्न करतो, त्याहीपेक्षा जास्त आपण आंतरिक सौंदर्य जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज देऊळ माता आपल्या समोर अशा एका महान व्यक्तीचं उदाहरण ठेवत आहे की ज्याच्याजवळ डिग्री नव्हती, ज्याच्याजवळ जास्त इंटेलेक्च्युअल बौद्धिक क्षमता नव्हती, ज्याला समाजाने बहिष्कृत केलेलं होतं, लोक त्याच्यावरती हसत होते, तीच व्यक्ती आज परमेश्वरासमोर श्रेष्ठ बनते, एक संत बनते, केवळ छोट्या मोठ्या गोष्टीमुळे. जी व्यक्ती दुसऱ्यांसाठी आपलं जीवन अर्पण करते, जी व्यक्ती इतरांचं ऐकण्यासाठी तासनतास खुर्चीवरती बसून असते, जी व्यक्ती प्रार्थनेमध्ये मग्न असते, त्या चर्च पासून दूर गेलेल्या लोकांना परत देवापाशी घेऊन येते, आणि ती व्यक्ती परमेश्वराला अधिक प्रिय होते. ती व्यक्ती म्हणजे संत जॉन मेरी वियानी. आज त्याचा आपण सण साजरा करत आहोत. परमेश्वर कशा प्रकारे नम्र व्यक्तीवरती प्रेम करतो, परमेश्वर कशा प्रकारे निष्कलंक आणि निष्पाप लोकांवरती प्रेम करतो, हे आज आपण जॉन मेरी वियानी यांच्या उदाहरणाद्वारे पाहू शकतो. ज्याला
प्रमोट करण्यासाठी देखील तडजोड करावी लागलेली होती, ज्याला आपलं शिक्षण मध्येच सोडावं लागलेलं होतं, अशी व्यक्ती जेव्हा परमेश्वराच्या प्रेमाने पेटून उठते तेव्हा लोकांसाठी ती प्रार्थना करते, लोकांसाठी ती कार्य करते. जे लोक परमेश्वरापासून दूर गेलेलं होतं, त्यांचा विश्वास पूर्णपणे नष्ट झालेला होता, अशा लोकांना ती परमेश्वराकडे घेऊन येते. परत एकदा परमेश्वराने त्यांचं नातं घट्ट बनते आणि म्हणून ती श्रेष्ठ बनते. आज जॉन मेरी वियानीप्रमाणे आपण देखील नम्र हृदय धारण करण्याचा प्रयत्न करूया, निष्पाप निष्कलंक जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि ज्या गोष्टी आपला भ्रष्ट करत आहे आतमधून, त्या गोष्टी अमंगळ गोष्टी दूर सारून आतलं सौंदर्य आणि बाहेरचं सौंदर्य दोन्ही आपण तशाच प्रकारे निष्कलंक ठेवण्याचा आपण प्रयत्न करूया. आमेन.